नमस्कार मित्रांनो, ई-श्रम कार्ड काढलं आहे, परंतु ई-श्रम कार्डचा फायदा काय? त्याचे तुम्ही फायदे घेत आहात का? ई-श्रम कार्डचा फायदा कशा पद्धतीने घेता येईल? याविषयी संपूर्ण अशी माहिती आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा. कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगत आहे ती मी स्वतः सांगत नाही आहे. मी या ठिकाणी ई-श्रम कार्ड बेनिफिट्स असं गुगलला सर्च केलं आहे आणि हे जे काही गुगलच सांगत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी AI ओव्हरव्ह्यू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर हे मी काही सांगत नाही आहे. या ठिकाणी कोण सांगत आहे तर हे गुगलच सांगत आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि याचा फायदा खरंच घेतला पाहिजे आपण. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ई-श्रम कार्डचा मुख्य फायदा म्हणजे असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांसाठी केंद्रीय डेटाबेसची उपलब्धता. प्रमुख फायद्यामध्ये संलग्न प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन PMSYM योजनेद्वारे 60व्या वर्षानंतर मासिक 3,000 रुपये पेन्शन आणि अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास म्हणजे 1 लाख रुपयाची आर्थिक मदत याचा समावेश आहे. हे कार्ड कौशल्य विकास आणि रोजगारांच्या संधीमध्ये प्रवेश सुलभ करून शकते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक तर या ठिकाणी जे कार्ड काढल्यानंतर ई-श्रम कार्ड तर तुम्ही काढलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला 60व्या वर्षानंतर 3,000 रुपये जी काही पेन्शन आहे ते या ठिकाणी पेन्शन तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत अपघाती मृत्यू जर झाला असेल, अपघाती म्हणजे ॲक्सिडेंटली मृत्यू जर झाला असेल तर 2 लाख रुपयाचं जे काही कवर आहे, इन्शुरन्स आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे. त्याचसोबत अचानकमध्ये अपंगत्व आलं, कामावरती असताना जर करता अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी दिली जात आहे. हे जे कार्ड आहे ते कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधीमध्ये प्रवेश सुलभ करू शकते. आता या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता, सोशल सिक्युरिटी अँड पेन्शन्स. या ठिकाणी सोशल सिक्युरिटी अँड पेन्शन्स अशा प्रकारचं जे काही पेन्शन्सबद्दल माहिती दिलेली आहे. कधी पेन्शन्स मिळणार तुम्हाला, काय क्रायटेरिया आहे. तर या ठिकाणी जे काही पेन्शनधारक आहेत या ठिकाणी 60 वर्षानंतर 3,000 रुपये जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला, ही जी काही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे या ठिकाणी तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करावं लागणार आहे. ते आत्तापासूनच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन करणार. त्यावेळेस तुम्हाला 60 वर्षानंतर 3,000 रुपये जे आहेत ते या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. आता या ठिकाणी जे काही इन्शुरन्स आहे हे कुणाला मिळणार? ॲक्सिडेंट इन्शुरन्स जे आहे ते या ठिकाणी ज्यांच्याकडे हे कार्ड आहे, ई-श्रम कार्ड आहे, त्या प्रत्येक कार्डधारकांना 2 लाख रुपयाचं ॲक्सिडेंटली डेथ इन्शुरन्स आणि 1 लाख रुपयाचं जे काही डिसॅबिलिटी आल्यानंतर जे काही इन्शुरन्स आहे ते या ठिकाणी मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, यामध्ये पूर्ण अशी माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. आता या ठिकाणी तुमच्या फॅमिलीलासुद्धा पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे. ती कशी? तर इन केस अपॉन द डेथ ऑफ द कार्ड होल्डर, म्हणजे तुमचा जर कार्ड होल्डरची जर डेथ झालेली असेल तर जो काही स्पॉस असेल, जो काही त्यांचा नॉमिनी असेल किंवा जो काही त्यांचा वारस असेल, त्या वारसाला 50% जी काही मंथली पेन्शन आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे. म्हणजेच जी काही 3,000 रुपये पेन्शन आहे त्यापैकी 1,500 रुपये पेन्शन मंथली दिली जाणार आहे. तर हा सुद्धा आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा या ठिकाणी फायदा आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ऑनलाईन अप्लाय कसं करायचं त्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.